या 15 दिवसामध्ये मी पितृपक्षाबद्दल प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ घेऊन आलेले आहे, त्यामुळे एकदा पुन्हा चॅनल चेक करून तुम्ही बघू शकता। पण आजचा व्हिडिओ हा खूप आगळा वेगळा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी पितृदेवतेचा संक्षिप्त इतिहास सांगणार आहे। आपल्या शास्त्र आणि वेदांनुसार पितृदेवता आणि त्यांची आराधना याला आदिम महत्त्व आहे। पितृदेवता कोण आहेत आणि दुर्दैव, अनिश्चितता, कर्ज, कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीपासून मुक्त जीवन जगण्यासाठी त्यांचे महत्त्व समजून घेऊया। पितृदेवतांचे तपशीलवार चित्रण महाभारतात भीष्म युधिष्ठिर संवादात आढळतात, जेथे भीष्म, वैशंपायन आणि जनमेजय यांच्यातील संभाषण श्री महाविष्णूच्या यज्ञ वराह अवताराबद्दल बोलतात। यज्ञ केल्यानंतर वराह स्वामी चिखलाने झाकलेल्या समुद्रातून बाहेर येतात। ते आपले केस उपटतात, जे पवित्र दर्भ बनतात। दैवबीजा त्यांच्या केसांच्या कुपांमधून पडतात, जे काळे तीळ म्हणजेच तीळ बनतात। यज्ञ वराह स्वामी नंतर दर्भ दक्षिणेकडे पसरवतात आणि आपल्या शरीराला झाकलेल्या मातीने 3 पिंड बनवतात आणि तर्पण करतात आणि पितृदेवतांना पिंड प्रदान करतात। संपूर्ण विश्व तेजस, आप आणि अन्नांचे आहे। अन्न हे भूमी किंवा पृथ्वीचे स्वरूप आहे, तर पिंड अन्नाचा बनलेला आहे। यज्ञ वराह स्वामींनी पिंड प्रदानाचे उदाहरण मांडले आणि आदेश दिले की विधी फक्त मानवांनीच नव्हे तर सर्वांनी पाळावे। देवता देखील पितृदेवतांना पितृकर्म आणि आराधना करतात। यज्ञ वराह स्वामींनी पितृदेवतांना अर्पण केलेल्या या पिंडांना सनतपिंडा म्हणतात। या कथेवरून हे स्पष्ट होते की पितृकर्म विधीची रचना साक्षात महाविष्णूने केलेली आहे। पितृदेवता ही देवतांची संतती आहेत। वैशंपायन सांगतात, सतत देव दानव युद्धाने देवतांनी वेदांची स्मृती गमावली। अशा कठीण काळात पितृदेवतांनीच देवतांना वेदांच्या स्मृती शिकवल्या आणि परत आणल्या, ज्यांनी त्यांना देवतांचे गुरु बनवले। अशा प्रकारे पितृदेवता त्यांच्या वडिलांचे वडील बनले। गुरु म्हणून वडिलांचे अपरिहार्य स्थान घेते। पितृदेवतांचे असेच महत्त्व आहे। वैशंपायन पुढे सांगतात, जे पितृपूजा आणि कर्माला नकार देतात किंवा टाळतात ते देवतापूजा आणि यज्ञासाठी अयोग्य ठरतात। पितृदेवता हे आपल्या पूर्वजांचा संदर्भ देत नाहीत, तर त्या देवता ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला उत्तम गातीकडे प्रस्थान केले आणि प्रेतांच्या अंधकारमय प्रदेशातून मार्ग दाखवला। प्रत्येक आत्मा जो उपाधी किंवा मनुष्य जन्माचे रूप धारण करतो तो 5 ऋण किंवा ऋणांसह जन्माला येतो। देवा ऋणम, पितृ ऋणम, ऋषी ऋणम, भूताम ऋणम, मनुष्य ऋणम। जे आपल्या जन्मात हे ऋण सोडत नाहीत ते मुक्तीसाठी पात्र नसतात आणि अशा आत्म्याला कृतज्ञता दोष भोगावा लागतो। हा दोष अहिका आणि परमर्दिक प्रवासात अडथळे निर्माण करेल। जीवतो वाक्य कर्म प्रत्यंदपुरी भोजनम गयाम पिंडा दानम हा त्रिभिः पुत्रस्य पुत्रथाः हे वेद वचनम आहे। याचा अर्थ असा की जर मुलगा आपल्या आईवडिलांसाठी 3 कर्तव्य पार पाडतो तर त्याला पुत्र म्हणता येईल। ते पुढील प्रमाणे: सर्वात पहिलं, पालक जिवंत असताना त्यांच्या शब्दांचा आदर करणे। 2. त्यांच्या मृत्यूनंतर दरवर्षी श्राद्धाची विधी करणे। 3. गया येथे पिंड प्रदान करणे। जर धार्मिक विधी केले नाहीत तर संततीला पितृदोष आणि श्रापाचा त्रास होतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे दुःख होईल। जर एखाद्याला शांततेचा अभाव, अनिश्चितता, अस्थिरता, वैवाहिक समस्या, अपत्यहीनता, मुलांची समस्या किंवा मुले गंभीर समस्यांना तोंड देत असतील तर ते कुटुंबात पितृदोष आणि श्राप असल्याचा संकेत आहे। प्रत्येक विद्वान हिंदूने आपल्या पूर्वजांना वर्षभरात 96 श्राद्धकर्म करावेत। सर्वांना तसे करणे शक्य नसल्यामुळे वर्षातून किमान 3 वेळा तरी पितृकर्म करावेत। वार्षिक श्राद्धकर्म, अमावस्या तर्पणम, महालय, पितृपक्ष। कर्म फक्त 6 माध्यमे आहेत जी आपली प्रार्थना आणि पिंड पितृदेवतांना घेऊन जातात। ते आहेत: सूर्य म्हणजेच पितृपक्षात सूर्याला दररोज मंत्रासह तर्पण देणे। दुसरं, चंद्र, पितृपक्षात चंद्राला मंत्रासह तर्पण देणे। अग्नी, पितृपक्षाच्या वेळी अग्नीला आहुती देणे। ज्वाला म्हणजे पाण्यातून पिंड प्रदान करणे। ब्राह्मण, ब्राह्मणाला भोजन अर्पण करणे किंवा गोमाता म्हणजेच गोमातेला अन्न अर्पण करणे। सौरभ्य सर्वहिता सर्व पापा प्राणासनम प्रतिगृहीत ग्रासम गवतस्त्रैलोक्य मातेहा हे मार्कंडेय महर्षींचं प्रमाण आहे। 6 मार्गांपैकी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गोमातेला खाऊ घालणे। पितृपक्षादरम्यान पितृऋणांचा त्याग करणे आणि पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी पितृदेवतेला संतुष्ट करणे। पितृदोष आणि पितृशापामुळे आपल्याला जी काही गंभीर अनपेक्षित आणि अनपेक्षित समस्या भेडसावत असतील, या दोषांपासून मुक्त होण्यासाठी गोमातांना आपल्या जीवनात ज्या त्रासाने ग्रासले आहे त्यानुसार निर्धारित अन्न खाऊ घालण्याचा सल्ला दिला जातो। रामकृष्ण हरी।